हॅलो स्टुडंट, वेलकम टू कौटिल्य IAS. ठीक आहे. आज आपण जैनिझम बुद्धिझमचा थोडासा अभ्यास करणार आहोत. त्याची थोडी ओळख करून घेणार आहोत. याआधी आपण उत्तर वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ ह्याचा अभ्यास केलेला आहे. आत्ता आपण जैनिझम आणि बुद्धिझम ह्याची थोडी ओळख करून घेणार आहोत. कौटिल्य IAS मध्ये आपण ज्या नवीन नवीन बॅच सुरू केलेल्या आहेत, बरोबर, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा म्हणजे फायदा झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांना फॅकल्टीचा खूप जास्त फायदा झालेला आहे. काही डाउट्स असतील आपले किंवा लेक्चरमध्ये काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीयेत, त्या आपण एकदम इझिली आपला जो ॲप आहे किंवा आपली जी टेलिग्रामचा जो चॅनल आहे, आपला WhatsAppचा जो चॅनल आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता, बरोबर. आणि तुमचे जे डाउट्स आहेत काहीही, म्हणजे MPSC, UPSCशी रिलेटेड, इनफॅक्ट की मॅम माझा अभ्यास होत नाहीये किंवा अभ्यास कसा करायचा आहे, मी फ्रेशर आहे आणि मला नवीन सुरुवात करायची आहे, तर ह्याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने देण्यात येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. कौटिल्य IAS मध्ये एक अशी आपण टीमच नेमून ठेवलेली आहे, जी मेंटरशिप सुद्धा करत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काहीही, इवन छोट्यातले छोटे डाउट्स, की आन्सर रायटिंग कशी करायची आहे, मला आन्सर रायटिंगची फक्त सुरुवात करायची आहे, एक डेमो लेक्चर घ्यायचं आहे, तर ते सुद्धा आपण तिथे विचारू शकता. तुमच्या ज्या पण क्वेरीज आहेत आणि त्या लिटरली खूप जास्त चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केल्या जात आहेत तिथे, बरोबर. तर तुम्ही जर टेलिग्राम चॅनल यूज केलं, म्हणजे जर फॉलो करत नसाल किंवा जॉईन केलेला नसेल, तर तिथे प्लीज जाऊन जॉईन करा तो चॅनल, बरोबर. आज जैन धर्माबद्दल थोडंसं बोलणार आहोत आपण. जैन धर्म जो आहे तो आपल्या इतिहासातला किंवा जी प्रणाली आहे किंवा धर्माचं जे एक संस्था आहे, त्यातला सर्वात जुना जो धर्म आहे तो जैन धर्म आहे, जो सर्व सजीव प्राण्यांना शिस्तबद्ध अहिंसेद्वारे मुक्तीचा मार्ग आणि आध्यात्मिक शुद्धता आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग शिकवणाऱ्या तत्वांवर अवलंबून आहे. आता आपल्या आजूबाजूला तुमचे खूप सारे फ्रेंड्स जे जैन धर्म फॉलो करणारे असतील, बरोबर, जैन धर्मचे आहेत, बरोबर. तर तुम्ही त्यांच्यासोबत राहताना, वावरताना तुम्ही पाहिलं असेल, की ते त्यांचे जे विचार आहेत म्हणजे खूप अहिंसा, बरोबर, हिंसाचार नाही, बरोबर. म्हणजे ती लोकं कुठल्याच प्राण्याला असं हार्म करायचं नाही किंवा खोटं बोलायचं नाही, अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी हे करतात, हो ना. त्यातल्या त्यात एक त्यांच्या म्हणजे वर्षातून एक त्यांचा एक दिवस असतो, मला त्या दिवसाचं नाव आठवत नाहीये. पण त्यावेळेस ते वर्षभरात जर आपण एखाद्याचं मन दुखवलेलं आहे किंवा एखाद्याला नाराज केलेला आहे, एखाद्याला हर्ट केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल ते माफी मागतात, बरोबर. तीच जी शिक्षण आहे त्यांच्या ज्या काय म्हणतात त्याला, शिक्षणाची जी प्रसार करण्याची माध्यमं आहेत किंवा त्यांचे जे धर्मगुरू आहेत, आपण त्यांच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत, बरोबर. ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत, एक्सप्लेन किंवा कन्सेप्च्युअल पार्ट नाहीये, बरोबर. हा पाठांतराचा भाग आहे. तर इथं ज्या मी PPTज हे करत आहे किंवा ज्या मी PDF तुम्हाला शेअर करणार आहेत, त्या फक्त पाठांतर करायच्या आहेत, वाचायच्या आहेत. त्याच्यात काहीतरी असं क्लिअर करून सांगा मॅम किंवा कन्सेप्टच क्लिअर झालेली नाहीये, अशातला भाग नाहीये हा. एखादी गोष्ट तुम्हाला पाठांतरासाठी जर अवघड जात आहे, तर मी त्याच्यात तुम्हाला ट्रिक्स सांगू शकते. त्याच्यातले वेगवेगळे जे काही फॉर्म्युलेज असतील वगैरे, मी त्याची तुम्हाला हेल्प करू शकते. पण कन्सेप्ट, आता जैन धर्म आहे आणि तो प्राचीन आहे, तर तो मला एक्सप्लेन करून सांगा, तर ते थोडंसं अवघड जाणार आहे माझ्यासाठी सुद्धा. कन्सेप्च्युअल पार्ट नाहीये हा, की म्हणजे एकदम असं काय म्हणतात त्याला, फॅक्च्युअल आहे. ठीक आहे, फॅक्ट्स आहेत आणि ते तुम्हाला फक्त वाचायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. जैन धर्म हा प्राचीन आहे, ज्याच्यात काय होतंय सर्वात महत्त्वाचं जर बघायला गेलं, तो कशाशी निगडीत आहे किंवा कशाच्या बेसवर तो धर्म चालत आहे, तर बरोबर शिस्तबद्ध अहिंसा. अहिंसा हा खूप महत्वाचा पार्ट आहे त्यांच्या धर्मामध्ये, बरोबर. आणि आध्यात्मिक शुद्धता, ज्ञानप्राप्तीचा मार्ग शिकवणारं किंवा तत्वज्ञान देणारा जो एक धर्म आहे, तो जैन धर्म आपण म्हणू शकतो. जैन धर्म खूप प्राचीन धर्म असा म्हटलेला आहे. जैन धर्माचा जो उगम आहे, ओरिजिन जे आहे, बरोबर, ओरिजिन जे आहे ते ख्रिस्तपूर्व इसवी सन पूर्व 6व्या शतकात, बरोबर, भगवान महावीरांनी जैन धर्माचा प्रसार केलेला आहे, बरोबर. काय म्हणतात त्यांना, भगवान महावीर
ठीक आहे. जैन धर्मातील 24 तीर्थकार आहेत, बरोबर? म्हणजे धर्मगुरू आहेत थोडक्यात. 24 जे त्यांचे तीर्थकार होते, त्यांना तीर्थकार असं म्हणतात. ते महान शिक्षक होते. त्यापैकी शेवटचे जे होते, ते भगवान महावीर होते, बरोबर? प्रथम तीर्थकार ऋषभनाथ, बरोबर? आता ह्याच्यात ना तुम्हाला एक मी चार्ट देणार आहे, ज्याच्यात जे त्यांचे जे तीर्थकार आहेत, 24 तीर्थकार आहेत आणि त्यांचे जे कार्यकाळ आहे किंवा त्यांनी जे कुठल्या महत्त्वाच्या कार्य केलेले आहेत, बरोबर? त्याचा चार्ट मी तुम्हाला पीडीएफ मध्ये देणार आहे. जैन हा शब्द जीन किंवा जैन पासून आला आहे, बरोबर? मी जसं तुम्हाला म्हणलेच, हे हा हा फोटो तुम्हाला सगळ्यांनी पाहिलेला असणार आहे वर्धमान महावीरांचा, बरोबर? जीवन परिचय आपण बघणार आहोत त्यांचा. ठीक आहे. जैन जन्म आणि पारिवारिक पार्श्वभूमी वर्धमान महावीरांच्या आपण बघणार आहोत, ज्यांचा जन्म इसवी सन पूर्व 540 कुंडग्राम वैशाली जवळ झालता. वर आपण वैशालीचा हे केलेलं आहे, कौशांबी आणि हस्तिनापूर वगैरे ही जे शहरं बघितलेली आहेत, त्या शहरांपैकी एक हे आहे वैशाली. ठीक आहे. तिथं इसवी सन पूर्व 540 कुंडग्राम. वडील त्यांचे सिद्धार्थ ज्ञानात्री क्षत्रिय कुळाचे प्रमुख होते ते, बरोबर? म्हणजे हे जे धर्मगुरू आपल्या ह्याच्यात आले, जसं जैन धर्मात किंवा बौद्ध धर्मात जे धर्मगुरू किंवा गौतम बुद्ध आपण म्हणू शकतो, वर्धमान महावीर जे बोलू शकतो, ते त्यांच्या म्हणजे त्यांचं जे कुटुंब होतं किंवा त्यांच्या ते कुटुंबाची बॅकग्राऊंड होती, ती खूप म्हणजे राजे होते. त्यांचं जे बॅकग्राऊंड किंवा घरचे जे म्हणू शकतो आपण. गौतम बुद्धांचंही तुम्हाला माहिती आहे की त्यांचं ते राजपरिवार सोडून त्यांनी हे म्हणजे काय म्हणणार त्यांना, की संन्यासी किंवा एक तो सगळा जो राजधर्म होता तो सोडून त्यांनी तो प्रवास, त्यांचा आध्यात्मिक त्यांना जे ज्ञान प्राप्ती झाली, बरोबर? त्याच्यासाठी त्यांनी वनात जाऊन, जंगलात जाऊन ध्यान करण्याची जी एक काय म्हणतात मेथड जी आपल्याला दिलेली आहे, मेडिटेशन, बरोबर? ती तिथून झालेली आहे. तर मला सांगायचा उद्देश माझा असा आहे, की सगळी लोक जी आहेत ती खूप चांगल्या त्यांच्या घरची परिस्थिती किंवा खूप चांगल्या घरातून राजवाडे जे होते त्यांच्या घरातून आलेले आहेत. पण त्यांनी तो जीवनाचा जो खरा उद्देश आहे किंवा खरी जी जर्नी आहे त्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी तो त्यांचा प्रवास सुरू केलेला आणि त्याच प्रवासातून हे धर्म जे आहेत ते प्रचलित झालेले आहेत किंवा त्याचं ओरिजिन झालेलं आहे, बरोबर? आता हे जैन आणि बौद्ध धर्म जे म्हणजे जे उदयास आलेले आहेत, बरोबर? ते का आलेले आहेत किंवा त्याचं थोडंसं जर तुम्ही लिंक लावली तर तुम्हाला कळेल. उत्तर वैदिक काळात बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात त्यांना अस्पृश्यता म्हणू शकतो आपण किंवा जो डिफरन्शिएशन जे सुरू झालेलं, बरोबर? की समान न्याय नाहीये, अस्पृश्य आहे किंवा शूद्र आहेत, त्यांच्यासाठी समान वागणूक नव्हती, त्यांना अधिकार नव्हते कुठले, स्त्रियांसाठी चांगली वागणूक नव्हती, स्त्रियांची परिस्थिती हालाकीची झालेली होती. तर ह्याच सिच्युएशन मधून, ह्याच स्थितीमधून नवीन म्हणजे जे अन्याय होत होते किंवा जे एक असमानता आपल्या समाजात तयार झालेली, बरोबर? तर ती असमानता नष्ट करण्यासाठी किंवा हे जे अधिकार जे आहेत ते मिळत नसल्याने ह्या नवीन म्हणजे समान एक की बाबा स्त्री पुरुष समान आहेत किंवा समान सगळ्यांना न्याय आहे, समान सगळ्यांना अधिकार आहेत, ह्याच्यासाठी समान अधिकार मिळावेत ह्याच्यासाठीच हे धर्म सुरू झालेले आहेत किंवा धर्मांचा जन्म झालेला आहे, जो जैनिझम आपण म्हणतोय किंवा जो बुद्धिझम म्हणत आहे, बरोबर? या दोन्ही धर्मांची जर बेसलाईन आपण धरून चाललो तर काय आहे की अहिंसा करायची नाहीये किंवा अस्पृश्यता पाळायची नाहीये, सगळ्यांना समान अधिकार आहेत, सगळे समान आहेत, बरोबर? याच बेसलाईनवर हे दोन धर्म चाललेले आहेत. तर हे दोन धर्म उत्पन्न होण्याची किंवा त्यांचा जन्म होण्याची कारणच ही आहेत की जे उत्तर वैदिक काळात खूप साऱ्या ठिकाणी जी असमानता चाललेली समाजात ती कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा नष्ट होण्यासाठी किंवा जे ते लोक फील करत होते, अस्पृश्यता जे फील करत होते, ते लोक जसं बौद्ध धर्माकडे त्यांनी त्याचा म्हणजे काय म्हणतात प्रवास सुरू केला किंवा बौद्ध धर्म त्यांनी हे केलेला आहे. तर तो कशासाठी की बाबा त्या धर्मात गेल्यावर आपल्यासोबत कोणी अस्पृश्यता करत नाहीये, बरोबर? किंवा त्या धर्मात आपल्याला बरेच अधिकार मिळत आहेत, आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळत आहे. ह्याचसाठी बऱ्याच लोकांनी परिवर्तन केलेलं आहे, बरोबर? मला परिवर्तन हा शब्द आठवत नव्हता. तर आपण हे करत आहे
की सिद्धार्थ, तर मी ते सांगायचं, क्षत्रिय कुळाचे प्रमुख होते त्यांचे वडील, बरोबर. त्याच्यानंतर आई जी होती ती त्रिशळा होती. वैशालीचे जे राजक होते चेतक यांची बहीण होती ती. त्याच्यानंतर तपस्या आणि ज्ञानप्राप्ती, म्हणजे वर्धमान महावीरांनी तपस्या कधीपासून सुरू केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती कधी झाली? वयाच्या 30व्या वर्षी संन्यासी बनले. आता मी तुम्हाला सांगायचं कारण, बरोबर आहे, की ते खूप एखाद्या राजेशाही थाटात, म्हणजे राजेशाही ह्याच्यात त्यांचं जीवन जगत होते, बरोबर. पण जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे, किंवा समाजाच्यासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे, असं जेव्हा त्यांना समजलं, की जेव्हा त्यांना ते सेल्फ रिअलायझेशन झालं, बरोबर, त्याच वेळेस त्यांनी संन्यासी बनण्याचा किंवा दुसऱ्यांसाठी आयुष्यात काहीतरी करण्याचा, आपण एकदम सिंपल लँग्वेज मध्ये बोलायचं म्हटलं तर, बरोबर, तपस्या त्यांनी 30व्या वर्षी केलेली आहे. आजकालच्या वयात आपण 30व्या वर्षी काय करतोय? प्रश्न, बरोबर, की 30व्या वर्षी आपण काय करतोय? ओके. आणि 30व्या वर्षी आपण हा विचार तर कधी लांब-लांबपर्यंत करू शकत नाही, की मी संन्यासी होईल किंवा मी संन्यास घेईल, बरोबर ना? तर थोडंसं हे करा, की त्यावेळेची ती जी लोकं होती ती किती खरंच खूप ग्रेट होती. म्हणजे आपण त्यांच्या जवळपास सुद्धा भटकू शकत नाही, इतकी जास्त ग्रेट लोकं होती ती, बरोबर, की त्यांनी ते एवढे उच्च विचार, एवढा उच्च इतिहास आपल्यासाठी त्यांनी तो तयार करून ठेवलेला आहे, बरोबर. म्हणजे नेक्स्ट आता बघू आपण पुढे. 12 वर्ष त्यांनी तपस्या केलेली आहे. तपस्या म्हणजे काय? मेडिटेशन. इन शॉर्ट मेडिटेशन केलेलं आहे 12 वर्ष. इथे आता आपल्याला जर सुरुवात करा, मी म्हणजे माझ्या बऱ्याच लेक्चरमध्ये हे सांगितलेलं आहे. ओरिएंटेशन लेक्चरमध्ये सुद्धा मी हे सांगितलेलं आहे, की मेडिटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आपल्या एम-पी-एस-सीच्या, यू-पी-एस-सीच्या सर्कलमध्ये असे बरेच एज्युकेटर्स आहेत किंवा बरेच असे टीचर्स आहेत. खूप सीनियर फॅकल्टी आहे, जी हे सजेशन प्रत्येक वेळेस देत असतं, की मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे, पॉझिटिव्हिटी वगैरे हे ते, बरोबर ना? तर तुम्ही विचार करा, आपल्याला आता अर्धा तास कुणी मेडिटेशन करायला सांगितलं, तरी सुद्धा ते सुरुवातीला खूप हार्ड होणार आहे आपल्याला. तर त्या त्या लोकांनी 12 वर्ष तपस्या केलेली आहे, बरोबर. वयाच्या 42व्या वर्षी कैवल्य, सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे, बरोबर. पावा येथे पहिले प्रवचन. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. मी आहे ना थोडंसं तुम्हाला हे सांगते, ज्या गोष्टी लक्षात ठेवा असं म्हणेल ना, तर ते थोडंसं नोट डाउन करत चला, कारण ते प्रश्न आहे ना आपल्याला कुठेतरी वन लाइनर प्रिलिम्ससाठी, हां, वन लाइनर किंवा मेन्ससाठी जर तुम्हाला वर्धमान महावीरांबद्दल जर किंवा जैनिझमबद्दल जर एखादा प्रश्न आला, तर तिथे तुम्ही जर ही एखादी लाईन टाकली किंवा बुलेट पॉइंट जर तिथे ॲड केला हा, तर तुमचे नक्कीच मार्क्स वाढणार आहेत, बरोबर. तर जसं आता हे बघ, हे वयाच्या 30व्या वर्षी संन्यासी बनले वगैरे, हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाहीये. पण वयाच्या 42व्या वर्षी कैवल्य, सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. दुसरं पावा येथे प्रवचन, पहिले प्रवचन त्यांनी घेतलेलं आहे. प्रवचनाद्वारे त्यांनी त्यांची जी म्हणजे काय म्हणतात त्याला, जे ज्ञान होतं ते सर्वांसाठी, सर्वांपर्यंत पोहोचावं ह्याच्यासाठी त्यांनी प्रवचन केलेलं आहे. प्रत्येक तीर्थंकराशी एक चिन्ह जोडलेले होते आणि महावीरांचे चिन्ह सिंह होते, बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं 24 तीर्थकार आहेत, बरोबर. तर ते 24 मधले एक वर्धमान महावीर आहेत आणि महावीरांच्या बाबतीत जसं त्यांच्या प्रत्येक एकासोबत चिन्ह जोडलेले आहेत, तर तसंच वर्धमान महावीर जे होते त्यांच्यासाठी सिंह हे चिन्ह जोडलेलं आहे, बरोबर. त्यांचं निधन जे आहे, मृत्यू जे आहे, तो 468 इसवी सन पूर्व 72व्या वर्षी झालेला आहे, पावापुरी, बिहार, बरोबर. हे इम्पॉर्टंट आहे. पावापुरी, बिहार येथे झालेलं आहे. 17व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 72व्या वर्षी, सॉरी, 72व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. जैन धर्म जो स्थापन झाला त्याची प्रमुख कारणं काय आहे? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की हिंदू धर्माची कठोरता, बरोबर. हिंदू धर्माची कठोरता. उत्तर वैदिक काळात बरेच असे कठोर पद्धती किंवा कठोर असे शासन तयार झालेले, बरोबर, की अस्पृश्यता होती, धर्माचा प्रचार करू म्हणजे धर्माला फॉलो करू शकत नव्हते, किंवा अस्पृश्यता होती, शूद्र लोक होते, वेश्य होते, त्यांच्यावर बरेच अशी असमानता होती समाजात, बरोबर. तर तेच मुख्य कारण आहे, हिंदू धर्माची कठोरता जी होती त्याच्यामुळे बरेच हिंदू धर्मातले लोक हे जैन धर्माकडे परिवर्तन त्यांनी केलं, बरोबर. त्याच्यात काय, वर्ण व्यवस्थेने जन्माच्या आधारावर समाजाला 4 वर्गांमध्ये विभागले होते, जिथे 2 उच्च वर्ग, माहिती ना, आपण उत्तर वैदिक काळात हे शिकलेलो आहे, बरोबर, आणि अनेक विशेष अधिकार मिळालेले होते, बरोबर. त्याच्यात सर्वात
पहिला पॉइंट जर बघायचं म्हटलं तर गुंतागुंतीची विधी आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे हिंदू धर्म कठोर आणि सनातनी बनला होता. बरोबर, म्हणजे हिंदू लोक जे होते ते सनातनी आणि हिंदुत्व ह्याच्यावर जास्त जोर होता आणि जी म्हणजे ब्राह्मण जे होते बरोबर त्यांचं वर्चस्व जास्त होतं आणि खाली जे आपण म्हणले की 4 वर्गांमध्ये विभागलेला होता. बरोबर, तर सर्वात वर ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, नंतर वैश्य, नंतर शूद्र असे होते. बरोबर, तर त्या 2 जे होते जसं ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या 2 जे उच्चवर्गीय त्यांना समजत होते. बरोबर, तर ज्या काही फॅसिलिटीज होत्या किंवा जे काही महत्त्वाची साधनं होती ती फक्त त्या 2 उच्चवर्गीयांमध्येच म्हणजे विभागली गेलेली होती. बरोबर, आणि राहिलेले जे 2 वर्ग होते त्यांच्यावर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खूप अन्याय, ठीक आहे, अन्याय सुरू होता आणि जे त्यांचं जे जीवन जगण्याची जी म्हणजे त्यांचे एक अधिकार होता त्याच्यापासून त्यांना कुठेतरी वंचित करण्याचा प्रयत्न चाललेला. बरोबर, आणि त्याच्याचमुळं हे जे जैन, मी आता मगाशी पण सांगितलं तुम्हाला की जैन धर्माचा उत्पत्ती झालेली आहे किंवा ओरिजिन जैन धर्माचं का झालेलं आहे किंवा बुद्ध धर्माचं का झालेलं आहे. बरोबर, त्याच्यानंतर ब्राह्मणांचं वर्चस्व विरुद्ध क्षत्रियांची प्रतिक्रिया. समजते आता मी हे जे सांगते एक एक पॉइंट ते इथं बरोबर दिलेले आहेत. दुसरं लोखंड, म्हणजे जो लोखंडी अवजाराच्या व्यापारामुळे नवी कृषी अर्थव्यवस्था प्रसार. हे आता 4 मुख्य हे आहेत की जैन धर्म का हे झालेला आहे. सर्वात पहिला हा की गुंतागुंतीचे विधी, ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं. बरोबर, हिंदू धर्म अजून कठोर होत गेला, सनातनी बनला. बरोबर, दुसरं हे की वर्ण व्यवस्था जन्माला आली, 4 विभागात वर्गांमध्ये विभागला. बरोबर, त्यातले 2 खूप उच्च वर्णीय समजले जाऊ लागले. 2 जे खालचे 3-4 होते ते खूप म्हणजे काय म्हणतात वैश्य आणि शूद्र ह्यांच्यासाठी ठेवलेले होते. त्या ग्रुपमध्ये होते ते. ब्राह्मणांचं वर्चस्व खूप झालेलं आणि कृषी व्यवस्था जी होती, अर्थव्यवस्था ती सगळी लोखंड अवजार बनलेले, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचा प्रसार खूप जलद गतीने सुरू झालेला. ओके, हे 4 मुख्य कारण होती. जैन धर्माचं जे सिद्धांत आहेत, एक मुख्य काय म्हणणार त्यांना आपण, एक मुख्य उद्दिष्ट जे की ज्याच्यावर जैन धर्म चाललेला आहे, जो सिद्धांत आहे तो काय आहे, मुख्यतः मुक्ती प्राप्त करणे उद्दिष्ट होते. ठीक आहे, ज्याच्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची आवश्यकता नाही. बरोबर, म्हणजे यज्ञ करा, महापूजा करा, म्हणजे कुठल्या तरी एका धार्मिक स्थळाला जाऊन या कर्मकांड करण्याची, म्हणजे काहीतरी एखादा बळी द्या कुणाचा तरी काहीतरी मिळवण्यासाठी. बरोबर, ही अशी शिकवण नव्हती. कुठलंच कर्मकांड करण्याची तिथे गरज नव्हती. आणि दुसरं आहे 3 तत्वाद्वारे प्राप्त केले जाऊ शकत होते. मुक्ती जी आहे जी ती आपल्याला 3 जे मुख्य तत्व होती त्यांच्याद्वारे आपण प्राप्त करू शकतो, ज्याला त्रिरत्न त्या त्रिरत्न असं सुद्धा म्हणतात. बरोबर, आता हे त्रिरत्न काय आहेत? बरोबर, सम्यक दर्शन. बरोबर, सम्यक दर्शन म्हणजे काय, योग्य श्रद्धा. श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे, आपण म्हणतो ना सम्यक दर्शन. नंतर सम्यक ज्ञान, योग्य ज्ञानाची खूप गरज आहे. बरोबर, आणि दुसरं सम्यक चरित्र म्हणजे योग्य कृती करण्याची खूप जास्त गरज आहे. बरोबर, 3 हे त्रिरत्न आहेत की योग्य श्रद्धा असणं खूप महत्वाचे आहे. बरोबर, दुसरी योग्य ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे आणि तिसरं योग्य कर्म करण्याची, कृती करण्याची खूप जास्त गरज आहे. बरोबर, आता 5 सिद्धांत आहेत. बरोबर, तर ते 5 सिद्धांत काय आहेत? अहिंसा, जसं आपण पहिले हे केलेलं. ठीक आहे, अहिंसावर त्यांचा खूप जास्त मूळ जो फोकस होता किंवा मेन त्यांचं जे पिलर होता एक आपण समजू शकतो, तो अहिंसा होता. ठीक आहे, सजीवांना इजा न करणे. आता सजीवांना इजा न करणे म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म जो जीव आहे जमिनीवरचा, धरतीवरचा, त्यालाही ती लोक हिंसा होऊ नये किंवा त्यांना काही हार्म होऊ नये ह्याचा खूप प्रयत्न आजही जैन धर्मातली जी लोक आहेत ते त्याला फॉलो करत आहेत. बरोबर, हे तुम्ही आपल्या आजूबाजूला बरेच जैन लोक आहेत, तुम्ही त्यांच्याशी जर बोलला तर त्यांनी सुद्धा ह्या जो चॅप्टर आहे तुमचा जैनिझम तो सुद्धा खूप जास्त नीट क्लिअर होऊ शकतो. ही एक पीडीएफ आणि त्या थोडस एखादी तुमची मैत्रीण आहे किंवा मित्र आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल जरी बोलला ना तरी सुद्धा तुमच्या खूप गोष्टी क्लिअर होऊ शकतात. बरोबर, दुसरं आहे सत्य, खोटं बोलायचं नाही. समजलं? तिसरं आहे असत्येय, चोरी करू नये. बरोबर, आणि चौथा आहे अपरिग्रह,
मालमत्ता मिळवू नका. आणि तीच 5वं आहे ब्रह्मचर्य, संयम पाळा. आता देवाची संकल्पना बघू, की त्यांच्या धर्मात देवाची संकल्पना काय होती. ठीक आहे. विश्व आणि त्यातील सर्व पदार्थ किंवा अस्तित्वे शाश्वत आहेत, अशी त्यांची पहिली एक देवावर जी काय म्हणणार जी श्रद्धा होती किंवा देवाला मानायची जी एक पद्धत होती ती. त्यानंतर काळाच्या संदर्भात त्याला सुरुवात किंवा शेवट नाही. विश्व त्यांच्या स्वतःच्या वैश्विक नियमानुसार स्वतःच्या मर्जीने चालते. बरोबर? आणि तिसरं आहे सर्व पदार्थ त्याचे स्वरूप सतत बदलत आहे किंवा सुधारत असतात. विश्वात काहीही नष्ट किंवा निर्माण करता येत नाही. म्हणूनच जैन धर्माला देवाचा हे बघा, म्हणूनच जैन धर्म देवाला विश्वाचा निर्माता, वाचवणारा किंवा करता मानत नाही. बरोबर? जसं आता हिंदू धर्मात आपण कसं म्हणतो, की जे महादेव आहेत, बरोबर? ब्रह्मा, विष्णू, महेश, बरोबर? की ज्यांनी आपल्या पृथ्वीची किंवा विश्वाची उत्पत्ती केलेली आहे, त्यांच्यामुळे आपलं विश्व बनलेलं आहे. म्हणजे आता प्रत्येक धर्माच्या काहीतरी संकल्पना आहेत. बरोबर? देवाला मानण्याची वेगवेगळी त्यांची संकल्पना आहे. हिंदू धर्मात देवाला वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत, त्याच्यावरून मानलं जातं. तसं जैन धर्मावर हे आहे, की जैन धर्मातले लोक जे आहेत ते असं म्हणतात, की जैन धर्म जो आहे तो देवाला विश्वाचा निर्माता म्हणत नाहीत किंवा देव विश्वाला वाचवेल असं म्हणत नाहीत किंवा तो संहारकर्ता आहे असंही म्हणत नाहीयेत. तथापि जैन धर्म देवावर विश्वास ठेवतो, निर्माता म्हणून नाही, तर एक परिपूर्ण अस्तित्व म्हणून. समजते का? किती सुंदर लाईन त्यांनी हे केलेली आहे, की देवावर त्यांचं असं नाहीये, की आता जर ते म्हणतायत, की देव विश्वनिर्माता नाहीये किंवा वाचवणारा नाहीये, ह्याचा अर्थ असं नाही, की त्यांचा देवावर विश्वास नाहीये. बरोबर? देव आहे, ठीक आहे. पण तो म्हणजे देवावर विश्वास तर ते ठेवत आहेत. पण देव निर्माता नसून तो एक परिपूर्ण एक अस्तित्व आहे, असे त्यांची शिकवण आहे किंवा अशी त्यांची मान्यता आहे. मुक्त आत्मा. आता मुक्त आत्मा म्हणजे काय आहे? जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या सर्व कर्मांचा नाश करते, तेव्हा तो मुक्त आत्मा बनतो. बरोबर? आता आपण जसं म्हणतो ना, की चांगले कर्म करा. बरोबर? की ते कर्माचं फळ तुम्हाला चांगले पुढे जाऊन मिळणारच आहे. तर कर्मावर त्यांचा जास्त विश्वास आहे, की एखादी व्यक्ती जर सर्व कर्मांचा नाश करतोय, तेव्हा तो मुक्त आत्मा बनतो. तो कायमचा मोक्षात परिपूर्ण आनंदमय व्यवस्थेत राहतो. मुक्त आत्माकडे अनंत ज्ञान, दृष्टी, शक्ती, आनंद असतात. बरोबर? म्हणजे तो एक काय म्हणणार त्याला एक चांगला म्हणजे आपण जसं आता आपल्या हिंदू धर्मात जर आपण हे केलं, तर तो एक देव माणूस आहे बाबा. असं जे आपण म्हणाल, की त्याचे काही कर्म चुकीचे नाहीयेत किंवा त्याला खूप ज्ञान आहे, ज्ञान प्राप्ती झालेली आहे. बरोबर? त्याच्यात एक दैविक शक्ती आहेत. बरोबर? आपण असं हिंदू धर्मात बोलतोय. तसेच त्यामध्येच ते हे जैन धर्मात जे असं म्हणत आहेत, की एखादी व्यक्ती आहे बाबा ज्यांनी मोक्ष प्राप्तीसाठी परिपूर्ण तो झालेला आहे. त्याच्याकडं शक्ती आहेत. म्हणजे त्या शक्ती त्यांनी असं काही कर्मकांड करून मिळवलेल्या नाहीयेत. बरोबर? तर त्यांनी त्या तपस्या करून, की त्यांनी त्याची चांगली कर्म करून, जी त्यांची शिकवण आहे ती फॉलो करून जी शक्ती मिळवलेली आहे. बरोबर? जे दृष्टी मिळवलेली आहे, जे ज्ञान मिळवलेलं आहे, असा व्यक्ती. बरोबर? प्रत्येक सजीवाला देव बनवण्याची क्षमता म्हणजे समजतंय का, की आता एखादी व्यक्ती आहे, बरोबर? की तो त्यांच्या ते धर्माचं किंवा जी त्यांची शिकवण आहे त्याला नीट फॉलो करत आहे. त्यांनी ज्या शिकवणी दिलेल्या आहेत त्या तो आचरणात आणत आहे. बरोबर? तर तो प्रत्येक व्यक्ती जो आहे तो देव बनण्याची त्याची क्षमता आहे, असं त्यांना सांगायचं आहे. बरोबर? म्हणून जैन धर्मीयांना एकच देव नाही, परंतु जैन देव असंख्य आहेत. आणि अधिकाधिक जीव मुक्ती मिळवत असताना त्यांची संख्या सतत वाढत असते. समजते ना आता काय म्हणजे त्या एका लाईनवरून तुम्हाला ती संकल्पना क्लिअर झाली असेल. जैन धर्मातील अनेकांतवाद म्हणजे अशी धारणा आहे, की कोणतीही अस्तित्व एकाच वेळी टिकाऊ असते, परंतु ती सतत आणि अपरिहार्य अशा बदलांमधून जात असते. बरोबर? म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, की जैन धर्मातील अनेकावाद म्हणजे काय आहे? अशी धारणा, ठीक आहे, की कोणतेही जे अस्तित्व आहे, बरोबर?
ती एकाच वेळी टिकाऊ पण असते, परंतु ती सतत आणि अपरिहार्य अशा बदलांमधून घडत असते. म्हणजे बदल निश्चित आहेत. वेळोवेळी होणाऱ्या बदलांमधून ती घडत जात असते. बरोबर? कोणती? अनेकावाद ही जी जैन धर्मातली एक धारणा आहे ती. बरोबर? आता ह्याच्यात तुम्हाला काय असं एकदमच एक्सप्लेन करा असा प्रश्न विचारलेला जाणार नाहीये. आता जैन धर्माचे जे तत्वज्ञान आहे ते काय आहे? 3 पैलूमध्ये आहेत. पदार्थ म्हणजे द्रव्य, गुणवत्ता गुण आणि मोड म्हणजे पर्याय. ओके. आणि सतत प्रवाही स्थिती. द्रव्य हे म्हणजे आता हे द्रव्य जे आहे त्याचं आपण हे बघत आहोत. द्रव्य हे अनेक गुणांसाठी एक थर म्हणून काम करते. त्यापैकी अनेक गुण स्वतः सतत परिवर्तन किंवा सुधारणामधून जात असतात. बरोबर? म्हणजे सतत बदल. एखादी जे त्यांचे जे शिक्षण आहे किंवा जे तत्व आहेत त्यांचे 3 पैलूमध्ये जे त्यांनी विभागलेलं आहे त्यातली पहिलं आहे द्रव्य. आणि जे द्रव्य आहे ते जसं आपण ते इथं सांगत आहेत की बाबा प्रत्येकामध्ये जे गुण आहेत ते हळूहळू बदलत राहत आहेत. बरोबर? सतत बदलत असतात आणि त्याच्यातून जे निर्माण झालेलं आहे किंवा जे सुधारणा झालेला आहे. बरोबर? ती प्रवाहाची स्थिती जी निर्माण झालेली आहे प्रत्येक वेळेस अनेक चेंज होत. बरोबर ना? आता हे थोड्याशा ह्या त्यांच्या देवाच्या मूर्तीज आहेत ज्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत. बरोबर? सशस्त्र निर्णय. आता हे सशस्त्र निर्णय काय आहे हे बघू आपण. सर्व निर्णय सशस्त्र असतात, जे केवळ काही विशिष्ट परिस्थिती किंवा अर्थामध्येच योग्य असतात. बरोबर? आता हे फक्त पाठांतराचा विषय आहे. ठीक आहे. ज्ञात असू शकते. ठीक आहे. शब्दाने व्यक्त एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे ज्याला नया म्हणतात मार्ग अनंत आहेत. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे, एखादी स्थिती आहे त्याच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघत आहे. बरोबर? कुठल्या दृष्टिकोनातून आपण जे बघणार आहोत, आपण ज्या दृष्टिकोनाने बघणार आहे आपण तेच घेणार आहे रिटर्न मध्ये. बरोबर? आता मी जर पॉझिटिव्हिटीने एखाद्या गोष्टीकडे बघते तर मी ते पॉझिटिव्ह म्हणूनच घेणार आहे. पण जर मी प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्हिटीने जर घेत आहे, बरोबर, तर ते निगेटिव्हच वाटणार आहे. दुनियेत काहीही चालू असू दे पण ते मला निगेटिव्हच वाटणार आहे. तेच हे सांगत आहे की शब्दाने व्यक्त एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे त्याच्यातून ते त्याचे मार्ग अनंत निघत असतात. मी पॉझिटिव्ह बघते, कोणतरी निगेटिव्ह बघत आहे, कोणीतरी अजून दुसऱ्या वेळी जर त्या दृष्टिकोनातून बघत आहे तर त्याचे अनंत मार्ग आहेत त्याचे निघण्याचे. बरोबर? साध्यवादाचा शब्दार्थ अर्थ वेगवेगळ्या संभाव्यता तपासण्याची पद्धत असा होतो. आता हे जे शब्द आहेत, बरोबर, त्याचे म्हणजे त्याचे अर्थ इथं दिलेले आहेत थोडक्यात सांगायचं तर. ओके. आता ही पीडीएफ तुम्ही एकदा वाचून चला. ह्याच्यात असं काही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. मी जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते तुमच्या सोबत एक्सप्लेन करत आहे, जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके. परीक्षेसाठी जे इम्पॉर्टंट आहेत त्याच आपण गोष्टी बघणार आहोत. ही पीडीएफ खूप मोठी झालेली आहे म्हणून मी ती शॉर्टमध्ये आणि जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काही महत्त्वाचं मिस होणार नाही. इम्पॉर्टंट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आता 2 गट पडतायत त्यांचे जैन धर्मामध्ये 2 हे गट पडतायत, ज्याच्यात दिगंबर आणि श्वेतांबर असे 2 भाग आहेत. बरोबर? आता त्याच्यात 2 भाग का पडले? त्याची काही कारणं आहेत. मगधमधील दुष्काळामुळे भद्रभाऊ यांच्या नेतृत्वाखाली एका गटाला दक्षिण भारतात स्थलांतर करावे लागले. म्हणजे वर मगधमध्ये नॉर्थमध्ये दुष्काळ पडला आणि त्याच्यासाठी जे भद्रभाऊ आहेत, बरोबर, जे तिथले एक नेतृत्व करणारी एक व्यक्तिमत्व आहे, बरोबर, तर त्यांनी स्थलांतर केलेलं आहे काही गटाला घेऊन, एका विशिष्ट गटाला घेऊन किंवा लोकांच्या समूहाला घेऊन दक्षिण भारतात स्थलांतर केलेले आहे. 12 वर्षाच्या दुष्काळात दक्षिण भारतातील गटाने कठोर पद्धतीचे पालन केले, तर मगधमधील गटाने अधिक शिथिल वृत्ती स्वीकारली आणि पांढरे कपडे घालायला सुरुवात केली. बरोबर? ज्यात आपण कारण बघत आहे बरं, श्वेतांबर आणि दिगंबर ह्यांच्या दोघांमध्ये. दुष्काळ संपल्यानंतर जेव्हा दक्षिणेकडील लोक मगधमध्ये परत आले तेव्हा बदललेल्या परिस्थितीमुळे जैन धर्माचे 2 गट पडले. पंथ त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर? आणि आता दिगंबर आपण जे म्हणतोय की दिगंबर आणि श्वेतांबर हे 2 गट पडलेले आहेत. तर दिगंबर गट काय आहे हे आपण बघत आहोत. पंथ काय आहे? या पंथाचे भिक्षू पूर्ण नग्न अवस्थेत विश्वास ठेवतात नग्नतेवर
बरोबर? तुम्ही पाहिले असतील आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे बघायला भेटतात. त्यांच्या काहीतरी ती पालखी टाइप असं काहीतरी निघत असतं, ज्याच्यात ते जे जैन धर्मातले जे भिक्षू आहेत, ते रस्त्याने चालत असताना बरेच असतात ते. ते नग्नतेवर विश्वास ठेवतात. पुरुष भिक्षू कपडे घालत नाही, तर महिला भिक्षू न शिवलेल्या साध्या पांढऱ्या साड्या घालतात. बरोबर? 5ही व्रतांचे जसं सत्य, अहिंसा जे आपण 5 त्यांचे जे हे बघितलेले सत्य, अहिंसा, असत्येय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्या पालन करतात. महिलांना मुक्ती मिळू शकत नाही असा विश्वास आहे. बरोबर? आता इथंही थोडंसं डिस्क्रिमिनेशन झालं. डिस्क्रिमिनेशन नाही म्हणू शकत, पण त्यांची ती शिकवण आहे, की महिलांना मुक्ती मिळू शकत नाही. ओके? भद्रबाहू या पंथ जे होते त्याचे प्रवर्तक होते. म्हणजे भद्रभाऊ जे होते त्यांनी ते म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला पुढे फॉलो केलेला आहे किंवा पुढे त्याची प्रचलित केलेला जो पंथ आहे दिगंबर, ते म्हणजे मेन व्यक्तिमत्व भद्रभाऊ आहेत आणि त्यांचे प्रमुख उपपंथ त्याला म्हणू शकतो आपण, ज्याची नावं मुळासंघा, बिसपंथा, तेरापंथा, तारणपंथा किंवा सम्मेया पंथा असा आहेत आणि त्याचे जे लहान उपसंच आहेत जसं गुमानपंथ, एक मिनिट हा, गुमानपंथ, तोथापंथ. आता हे फक्त लक्षात ठेवायचं आहे, हे पाठांतराचे विषय आहेत. हे असं मी तुम्हाला काही एकदम असं एक्सप्लेन करून सांगू शकते असं काही नाहीये. ठीक आहे? दिगंबराचे हे जे आपण दिगंबर जे पंथ आहेत त्यातले जे बघितले ते प्रमुख उपपंथ जे आहेत ते आणि लहान जे आहेत ते 2 आहेत आणि हे जे मुख्य आहेत. आणि आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे जाणार आहोत श्वेतांबर. आता श्वेतांबर म्हणजे काय आहेत? भिक्षुक पांढरे कपडे घालतात. ते नग्नतेवर विश्वास ठेवत होते. हे पांढरे कपडे घालून त्यांचं ब्रह्मचर्या हे करत आहेत. फक्त 4 व्रते पाळतात. ब्रह्मचर्या वगळतात. बरोबर? ब्रह्मचर्या घेत नाहीत. ब्रह्मचर्या ते वगळता फक्त जी 4 आहेत, ते त्यांची शिकवण जी आहे ती फॉलो करतात. महिला मुक्ती मिळू शकतात यावर विश्वास आहे. आता दिगंबरांचं काय होतं? महिला मुक्ती मिळू शकत नाही. आता ह्याचं जैनिझम, बुद्धिझमवर पण तुम्ही हे 2 डिफरंट पार्ट्स आहेत आणि ते एक्सप्लेन करू शकता मेन्सला. बरोबर? आता श्वेतांबरमध्ये ते काय म्हणतायत, की महिला मुक्ती मिळू शकत नाही. मुक्ती मिळू शकते सॉरी. ह्याच्यात दिगंबरमध्ये हे होतं की मुक्ती मिळू शकत नाही आणि श्वेतांबरमध्ये आहे की मुक्ती मिळू शकते. बरोबर? स्थूलभद्र हा या पंथांचा प्रवर्तक होता. बरोबर? तिथं कोण होता? लक्षात आहे का? तिथं कोण होता? दिगंबरमध्ये कोण होता? भद्रबाहू. बरोबर? भद्रबाहू. नावं खूप अशी युनिक आहेत त्यांची, त्याच्यामुळे ती लक्षात राहतील. बरोबर? आणि श्वेतांबरांचे होते स्थूलभद्र. त्या इथं पण आता त्यांचे प्रमुख उपपंथ आहेत मूर्तिपूजक, स्थानकवासी आणि तेरापंथी. आता हे काय आहे हे आपण बघणार आहोत. जैन धर्माच्या प्रसाराचे कारण, जैन धर्म का प्रसार झाला ह्याची कारण काहीतरी आहेत. अनुयायांचा गट होता. चंद्रगुप्त मौर्य जे होते त्यांच्या काळात धर्मप्रसार झालेला आहे. ब्राह्मण धर्मामध्ये, एक मिनिट हा, ब्राह्मण धर्मापासून वेगळापण आणण्यासाठी किंवा दुष्काळाचं कारण होतं. बरोबर? आता ह्याच्यात काय कारण आहेत ती थोडीशी मी तुम्हाला वाचून दाखवते. अनुयायांचा गट जो होता, महावीरांनी त्यांच्या अनुयायांचा एक गट तयार केला, ज्यामध्ये पुरुष आणि महिला या दोघांचा समावेश होता. बरोबर? ब्राह्मण धर्मापासून वेगळेपण करण्यासाठी जैन धर्म ब्राह्मण धर्मापासून स्पष्टपणे वेगळा नव्हता, म्हणून तो हळूहळू पश्चिम आणि दक्षिण भारतात पसरला, जिथे ब्राह्मण व्यवस्था कमकुवत होती. ओके? चंद्रगुप्त मौर्यांचं काय हे? महान मौर्य राजा चंद्रगुप्त मौर्य याच्या शेवटच्या काळात जैन तपस्वी बनले आणि कर्नाटकात जैन धर्माचा त्यांनी प्रसार केलेला आहे. दुष्काळ काय आहे? दुष्काळाचं एक कारण आहे. मगधमधील दुष्काळामुळे दक्षिण भारतात जैन धर्म, जे आपण दिगंबर म्हणत आहोत, धर्माचा प्रसार झाला. दुष्काळ 12 वर्ष टिकला आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अनेक जैन भद्रुभाऊंच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारतात गेले. बरोबर? आणि तिसरं, ओडिसामध्ये त्याला खारावेलाच्या कलिंग राजाचे आश्रय मिळाले. जैन धर्माला जैन साहित्य, आता जैन साहित्य थोडंसं बघूया. हे खूप म्हणजे फॅक्च्युअल भाग आहे. हा फक्त वाचून तुमचा पाठांतराचा भाग आहे. मी जसं तुम्हाला म्हणत आहे, तर ते पाठांतराने तुमचा कव्हर करणारा चॅप्टर आहे. जैनिझम आणि बुद्धिझम दोन्ही सुद्धा. ठीक आहे? आगम साहित्य.
ठीक आहे. आता हे साहित्य बघत आहोत आपण. तर आगम साहित्य काय आहे? भगवान महावीरांचे उपदेश त्यांच्या अनुयायांनी पद्धतशीरपणे अनेक ग्रंथांमध्ये संकलित केलेले आहेत. त्यांना अगम साहित्य असे म्हणतात. अगम साहित्याचे 2 गट पडतात. अंग आणि अगम या आणि अंग अगम आणि अंग बाह्य असे 2 भाग पडत आहेत आगम साहित्याचे. अंग अगम म्हणजे काय? या ग्रंथामध्ये भगवान महावीरांचा थेट उपदेश आहे. ते गणधरांनी संकलित केले होते. 12वे अंग अगमाला दृष्टिवाद म्हणतात. दृष्टिवादात 14 पूर्वग्रंथ आहेत आणि अंगबाह्य आगम म्हणजे काय आहे? हे ग्रंथ अंग आगमाचेच विस्तार आहे. ते श्रुत केवालिन यांनी संकलित केलेले आहे. आता हा थोडासा फॅक्टचा भाग आहे. तो थोडासा हायलाइट करून ठेवा, लक्षात ठेवा थोडंसं. अगम साहित्य म्हणजे काय आहे? या अगम साहित्याचे भाष्य आणि स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जैन वास्तुकला काय आहेत? ठीक आहे. जैन वास्तुकलांचे जर प्रकार बघितले, हे तुम्ही आता गुगलला सर्च केलं तर इथे सुद्धा तुम्हाला आरामात मिळू शकतो. गुफा, लेणी, लयना ज्याला म्हणतात आणि जियानालय ज्याला मंदिर असं म्हणतो आपण, बरोबर. वेरूळ लेणीमध्ये त्याचे काही पुरावे भेटलेले आहेत. गुहा क्रमांक 30 आणि 35 मध्ये महाराष्ट्र मांगी-तुंगी गुहा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे. गजपंत गुहा महाराष्ट्रामध्ये आहे. उदयगिरी, खंडगिरी उडीसा, हाती गुंफा गुहा उडीसा आणि सिन्ना काय हे सित्तानवासल गुहा तमिळनाडू. आता हे तुम्हाला समजत असेल, हे जे पुरावे आहेत जैन धर्मातले ते दक्षिण भागात जास्त, आणि जसं आपण कारण बघितली की उडीसामध्ये त्यांना आश्रय दिलेला, तर त्याच्यामुळे उडीसामध्ये उदयगिरी जे आहे तिथे त्यांचा एक पुरावा भेटलेला आहे की तिथे त्यांच्या लेणी भेटलेल्या आहेत गुहांमध्ये. वेरूळ लेणी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मांगी-तुंगी माहिती आहे. गजपंत गुहा आणि हाती गुफा जी उडीसामध्ये आहे. आणि त्यांचा जसं दिगंबरांचं हे दक्षिणेकडे त्यांनी स्थलांतरित केलेलं, तर ते तमिळनाडूमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं हे भेटलेलं आहे. बरोबर. ओके. पुतळे म्हणजे त्यांचे जे स्मारक आहेत ती कुठं आहेत? गोमटेश्वर बाहुबळी, श्रवणबेला गोळा कर्नाटका. गोमटेश्वर बाहुबळी कर्नाटकात आहे. अहिंसेचा पुतळा आहे ऋषभनाथांचा मांगी-तुंगी टेकड्या महाराष्ट्रामध्ये. जियनालय म्हणजे मंदिर, दिलवारा मंदिर आहे माउंट आबू राजस्थानमध्ये, आणि गिरनार आणि पालिताना मंदिर आहे गुजरातमध्ये, आणि मुक्तागिरी मंदिर आहे महाराष्ट्रात. ही प्रमुख काही ठिकाणं आहेत. ठीक आहे, ज्याचं तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकतात. आता जैन परिषदा ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. तर पहिली जैन परिषद जी झालेली आहे ते ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात पाटलीपुत्र येथे झालेली आहे, आयोजित करण्यात आली आहे. आणि त्याचे अध्यक्षपद स्थूलभद्र जे श्वेतांबराचे प्रवर्तक होते, बरोबर. त्यांचं हे आहे. त्यांनी पहिली जैन परिषद हे केलेली आणि अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं, असं आपण थोडंसं लक्षात ठेवू शकतो. आता ह्याच्यात काय लक्षात ठेवायचंय माहितीये? एकतर पहिली परिषद बरोबर कुठे झालेली, त्याचं स्थान काय आहे? पाटलीपुत्र. आणि त्याचं अध्यक्षस्थान कुणी हे केलेलं? स्थूलभद्र. बरोबर. ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरी जैन परिषद 512 मध्ये वल्लभी. आता ह्याच्यात हे करायचं 512 मध्ये वल्लभी येथे झालेली. ठीक आहे. त्याचे अध्यक्षपद देवार्थी श्रमाश्रमण, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे नाव. आणि 12 अंग आणि 12 उपांगाचे अंतिम संकलन तिथं झालेलं दुसऱ्या जैन परिषदेमध्ये. बरोबर. आता जैन धर्म आणि बौद्ध धर्मापेक्षा जैन धर्म जो आहे तो बौद्ध धर्मापेक्षा कसा वेगळा आहे? आता ह्याची जी तुलना आहे ना, ते आपण बौद्ध धर्म ज्यावेळेस शिकणार आहे ना, तो बौद्ध धर्म शिकल्याच्या नंतर आपण म्हणजे आपल्याला थोडीशी आयडिया येणार आहे. आता तुम्हाला बौद्ध धर्माबद्दल थोडीफार माहिती आहे, आपण अजून माहिती घेणार आहोत आणि मग आपण त्यावेळेस बघणार आहोत की बौद्ध धर्म जैन धर्मापेक्षा कसा वेगळा आहे. बरोबर. ठीक आहे. तर हा पार्ट आपण नंतर बघणार आहोत, बौद्ध धर्म आणि जैन धर्माचं हे. आजच्या जगात जैन विचारसरणीची प्रासंगिकता, तर त्याचं पण काही एवढं हे नाहीये, पण तरी आपण ते PDF मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर.
हा सगळा जसं मी आधी पण सांगितलेलं आहे, जैनिझम आणि बुद्धिझम हा पाठांतराचा विचार आहे. फॅक्च्युअल गोष्टी खूप जास्त आहेत. लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. बुलेट पॉइंट्समध्ये त्या लिहून घेत चला. जसं मी जैन परिषदा म्हटलेल्या आहेत, तर ते थोडंसं कुठेतरी तुमचे नोट डाउन करत चला किंवा पी-डी-एफ आहे तुमच्याकडे, तर पी-डी-एफमध्ये थोडंसं एडिट करत चला. जेणेकरून तुमचे जी रिव्हिजन आहे ती लवकरात लवकर होणार आहे किंवा तुम्ही वाचत आहात पहिल्यांदा, तेव्हा सुद्धा तुमचे फॅक्ट्स क्लिअर होणार आहेत. बरोबर? ओके. आता आपण नेक्स्ट बौद्धिझम बघणार आहोत. बौद्ध धर्माचा प्रसार कसा झालेला आहे किंवा त्याची जे ओरिजिन आहे ते कसं झालेलं आहे ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ओके.